नागपुर में लॉन्च हुआ जानकी एनक्लेव। स्वराकृत इंफ्राटेक प्राइवेट लिमिटेड पेश कर रहा है 2 और 3 BHK प्रीमियम फ्लैट्स, हाई सिक्योरिटी, मॉड्यूलर किचन, ग्रीन एनर्जी और वास्तु अनुरूप डिजाइन के साथ। बुकिंग शुरू जल्दी करें। सीमित फ्लॅट्स। तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन। वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस। बुकिंग साठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर। शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना। नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रतापनगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड। इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच। भविष्य बनता नहीं, हम उसे बनाते हैं। अपनी लगन और पसंद से आपकी इसी मेहनत को दे आकार। कॉलेज ऑफ मैनेजमेंट फॉर विमेन, हिंगना, नागपुर। एफिलिएटेड टू वेरी ओल्ड एंड प्रेस्टिजियस SNDT विमेन्स यूनिवर्सिटी, मुंबई। प्रोफेशनल कोर्सेज BA फैशन डिजाइनर, BSc क्लिनिकल लेबोरेटरी साइंस, BCA, MCA ट्रेडिशनल कोर्सेज, BA, BCom, BSc जैसी बूमिंग स्ट्रीम्स के साथ एडमिशन ओपन। आषाढ़ पूर्णिमा से अश्विन पूर्णिमा तक बुद्ध धम्म की पवित्र परंपरा, जब बौद्ध भिक्षु करते हैं विहारों में निवास, जहां होता है ध्यान, अध्ययन और विनयों का पालन। साथ ही होता है धम्म देसना और दान पारमिता का अनोखा संगम। इस पावन अवसर पर जानिए बुद्ध धम्म का अनोखा प्रवास, वर्षावास, केवल UCN बुद्धा पर। This program is sponsored by M. Dhomne Jewelers, The Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. Akar College of Management for Women, Nagpur. Swarakrut Infratech Private Limited, creating dreams with beams. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। इति पीसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथी सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति साखातो भगवता धम्मो संदिट्टिको अकालिको एहि पस्सिको पनायिको पच्चतं वेदितव्यो वियुहीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्टपुरिसपुद्गलाय स भगवतो सावक संघो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुय्यं केतं लोकसाति इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजेमि धम्मं पूजेमि संघं पूजेमि। दिवातपत्यादिचूरतिया भाति चंदिमासनदो कतियोत्तपति झायितपति ब्राह्मणोऽतको सबंगहोरति बुद्धतपति तेजसाम्। अरुणशीतलं हृदयं पयापज्योतविहोत्तमोत्तमं शरणामरणलोकगुर्वन्दी सुगतं गतिविमुत्तमम्। समन्ताश्चक्रवाली स्वत्रा गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस् सुनन्तु सग्मुखदं धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता
धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता धम्मं श्रवणकालो अयं भदन्ता। महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध त्यांचे हृदय करुणेने शीतल झाले, प्रज्ञेचा दीप जाळून अज्ञान अंधकार नष्ट केला, तर लोक सम्यक संबुद्धला भवत। या वर्षवास पर्वावर धम्मदेशना श्रवण करणारे समग्र उपस्थित सर्वांप्रती मंगलकामना। तर आजच्या प्रसंगाने आपण वर्षवास या पर्वावर भगवान बुद्धांनी बुद्धत्वाचा साक्षात्कार केल्यानंतर जो प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं, ज्या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन वाराणसीला मृगदाय वनामध्ये त्या पंचवर्गीय ब्राह्मणांना केलेला आहे, ज्यामध्ये अश्वजित, महानाम, वप्प, भद्दी आणि कोंडण्य, त्यापैकी भगवान बुद्धांनी जो धम्म उपदेशलेला आहे, जे धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, तर ते प्रथम कौंडण्याला समजलं, कौंडण्याला चक्षुत्पन्न झाले। भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा साक्षात्कार केला तो बुद्धगयाला केला, परंतु बुद्धगयाला हजारो लोक, लाखो लोक असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी आपल्या धम्माचा उपदेश याकरिता केला नाही की आपल्या धम्माला जर कोणी समजले नाही तर मलाही ताप, त्यांनाही ताप, माझाही वेळ व्यर्थ, त्यांचाही वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा आपण आपल्या धम्माचा उपदेश अशाच लोकांना केला पाहिजे, अशाच व्यक्तींना केला पाहिजे की जे माझ्या धम्माला यथायोग्य समजू शकतील। आणि त्यामुळे ते अशा व्यक्तींच्या शोधात असताना त्यांनी प्रथम आलारणकाराम, भृग ऋषी आणि उद्दक रामपुत्र यांचा विचार केला। त्यांच्या आश्रमामध्ये त्यांनी समाधी मार्गाचं शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे ते आपल्या धम्माला समजू शकतील। परंतु त्यांचा याआधीच मृत्यू झाल्यामुळे त्यांना वाटलं की आता आपण कोणाला धम्मोपदेश करावा, म्हणून त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं की जे ब्राह्मण ज्ञानाच्या शोधात आहेत, मुक्तीच्या शोधात आहेत, ज्यांनी माझी सेवा केलेली आहे, तर ते नक्कीच माझ्या धम्माला समजू शकतील। म्हणून ते त्यांच्या शोधात ते मृगदया वनाकडे 500 मैलपर्यंत त्यांनी आपला पायी प्रवास करून आषाढ पौर्णिमेच्या दिवशी ते तिथे पोहोचले आणि त्यांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन त्या ठिकाणी केलेलं आहे। तर पहिल्याच दिवशी जेव्हा भगवान बुद्धांनी ज्या धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला, त्याच दिवशी 5 ब्राह्मण आणि त्याच रात्री यश नावाचा कुलीन पुत्र, ज्याच्या पायात सोन्याच्या चपला होत्या, तो आपला गृहत्याग करून त्या वाटेल त्या दिशेने भटकत होता आणि सांसारिक या समग्र जीवनाला तो कंटाळलेला होता, शिस्सारी त्याचं आलेलं होतं। अहम दुःख करीत तो या रस्त्याने त्या रस्त्याने भटकत होता। मध्यरात्रीपासून तर पहाटेपर्यंत त्याचा प्रवास सुरू होता आणि तो भगवान बुद्धाच्या त्या ज्या ठिकाणी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं त्या ठिकाणी त्याने पाहिलं की आपण यांना जाऊन भेटलं पाहिजे। तेव्हा तो त्या ठिकाणी गेला, तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला ओळखलं की हा
अत्यंत दुःखी आहे, ज्या सांसारिक जीवनाला तो कंटाळलेला आहे आणि आता तो नक्कीच आपल्या संघामध्ये समाविष्ट होईल, तो आपल्या धम्माला समजून घेण्याचा प्रयत्न करेल, त्या भगवान बुद्धाने त्याला प्रथम दीक्षा दिली. भगवान बुद्धाला दीक्षा देऊन त्याने आपल्या धम्माचा उपदेश दिला. अशा प्रकारे पहिल्याच रात्री भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये त्याचे मित्र वगैरे, की आपल्या मित्राने ही धम्मदीक्षा घेतली, भगवान बुद्धाचा धम्मा हा नक्कीच श्रेष्ठ असला पाहिजे म्हणून त्यांच्या मित्रांनी देखील धम्मदीक्षा घेत एकाच दिवशी 60 भिक्षूंचा मोठा संघ तयार झाला आणि आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाली. पुढे श्रावण पौर्णिमेपर्यंत भगवान बुद्धाने आपल्या धम्माचं चक्र फिरवणं चालूच ठेवलं. श्रावण पौर्णिमेचं देखील आपल्या धम्मामध्ये एक विशेष महत्त्व आहे, ज्याप्रमाणे आषाढ पौर्णिमेचं आहे, की ज्या आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धाने केलेलं धम्मचक्र प्रवर्तन आहे. भगवान बुद्धाच्या म्हणजे सिद्धार्थाची गर्भप्रवेश आहे. त्याचप्रमाणे अभिनिवेशक्रमण म्हणजे गृहत्याग आहे आणि वर्षावासाची सुरुवात आहे. अशा घटना ज्याप्रमाणे आषाढ पौर्णिमेला घडल्या, त्याचप्रमाणे श्रावण पौर्णिमा, आषाढ नंतर श्रावण पौर्णिमा, या श्रावण पौर्णिमेचं देखील एक विशेष महत्त्व आहे, की ज्या श्रावण पौर्णिमेला अनाथ पिंडकाने धम्माचा उपदेश जो श्रवण केला होता, त्या अनाथ पिंडकाचा उपदेश, अनाथ पिंडकाने जे भगवान बुद्धाचा उपदेश श्रवण केला, ज्यामध्ये 160 सूत्राचं त्यांनी पठण करून दाखवलं, उच्चारण करून दाखवलं. ज्या अनाथ पिंडकाने भगवान बुद्धाची धम्मदीक्षा कशा स्वरूपाने घेतलेली आहे, आपल्याला एक सविस्तर रूपाने सांगायचं म्हटलं तर अनाथ पिंडक हा त्याचं पूर्वीचं नाव सुदत्त होतं, परंतु तो आपल्या शहरातील श्रावस्ती नगरामध्ये बऱ्याच गरीब लोकांना तो मदत करायचा, अनाथ लोकांना मदत करायचा, त्यांना उधाऱ्या वगैरे द्यायचा. त्यामुळे त्याचं नाव अनाथ पिंडक म्हणून तो ओळखला जायचा. तो राजा प्रसेनजिताचा एक कोषाध्यक्ष म्हणून अत्यंत श्रीमंत असा व्यक्ती होता. त्याच्या घरामध्ये अनेक नौकर चाकर काम करत होते. व्यापाराच्या दृष्टीने जेव्हा तो राजगृहाला गेला, तेव्हा राजगृहाला भगवान बुद्ध होते. त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा उपदेश ज्या ठिकाणी ऐकण्यासाठी फार मोठी जय्यत तयारी चालली होती, ज्या ठिकाणी अनाथ पिंडकाला वाटलं की ते एवढा मोठा जय्यत तयारी चाललेली आहे, विशेष काही फार मोठा लग्न समारंभ तर नसावा, काय असावा म्हणून त्याने चौकशी केली. तेव्हा त्या ठिकाणी भगवान बुद्धाची धम्मदेशना होणार आहे असं त्याला कळलं आणि त्याने देखील भगवान बुद्धाची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी स्वतःला त्या ठिकाणी त्याने आपला वेळ दिला. भगवान बुद्धाला जाऊन त्याने अभिवादन केलं आणि भगवान बुद्धाच्या बाजूला तो बसला. भगवान बुद्धाची धम्मदेशना त्याने श्रवण केल्यानंतर त्याच्या चित्तामध्ये, विचारामध्ये एवढं परिवर्तन झालं की अक्षरशः तो भगवान बुद्धाचा अन्वयी म्हणून त्याने स्वतःला भगवान बुद्धांना याचना केली आणि भगवान बुद्धाला निमंत्रण दिलं की आपण श्रावस्तीला यावं. या वर्षावासाच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी येऊन मी आपल्यासाठी फार योग्य अशा निवासाची निर्मिती करण्याचा विचार करतो, तर त्या ठिकाणी आपण नक्कीच यावं. अशा प्रकारे भगवान बुद्धांना त्यांनी याचना करून तो निघून गेला आणि अशा प्रकारे अनाथ पिंडकाने जी धम्मदीक्षा घेतली, भगवान
भगवान बुद्धाची धम्मदेशना, ज्यामध्ये भगवान बुद्धाने या संसारामध्ये ईश्वराविषयक प्रकाश टाकला होता, आत्माविषयक प्रकाश टाकला, परमात्म्याविषयक प्रकाश टाकला होता. या संसारामध्ये जर जो ईश्वर सर्वभौम सर्वशक्तिमान जर आहे, तर या जगामध्ये अनेक लोक जे आहेत, कोणी गरीब आहेत, कोणी श्रीमंत आहेत, कोणी दुःखी आहेत, कोणी सुखी आहेत, कोणी अत्यंत दुःखी आहेत, कोणी निराधार आहेत, कोणी पंगू आहेत, कोणी अपंग आहेत. अनेक दुःखाने, अनेक व्याधींनी, अनेक प्रकारचं आहे या संसारामध्ये. हा अशा प्रकारे ज्या ईश्वराला अशा प्रकारे पाहण्याची जी दृष्टी जर आहे, तर अशा प्रकारचं विश्व का निर्माण करावं. जर तो सर्वभाव शक्तिमान आहे, तर सर्वही लोक सारखेच असते. सर्वाचा निर्माता करता धरता जर तो आहे, तर सर्व व्यक्ती सारखे असायला पाहिजे. आत्मा परमात्मा हा जर विश्वास सर्वांचा एकच आहे, तर हे सर्वही लोक सारखेच असायला पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या विचारांची धारणा भगवान बुद्धाने आपल्या धम्मोपदेशनामध्ये देताना त्यांना स्पष्ट करून दिलं की या विश्वा हे गतिमान झालेला आहे, उत्क्रांतमय झालेला आहे. याचा चालता करता धरता ईश्वर किंवा आत्मा परमात्मा नाही, अशा प्रकारे त्यावर भगवान बुद्धाने उपदेश दिला. तेव्हा अनाथपिंडक या उपदेशाला मान्य करून तो भगवान बुद्धांच्या विचारांना शरण आला. श्रावस्तीला जाऊन त्याने फार मोठी जागा विकत घेतली, ज्याला आपण जेत कुमाराचं उद्यान म्हणून ओळखतो. त्याने ती जागा पाहिली, ज्या जवळजवळ 100 एकराचं ते जेत उद्यान होतं. त्याला असं वाटलं की जेत कुमाराचं जे उद्यान आहे हे उद्यान योग्य आहे, कारण ते गावाच्या मध्यभागी आहे आणि त्यामुळे अधिकाधिक लोकांना या ठिकाणी भगवान बुद्धाची देशना श्रवण करण्यासाठी येण्यासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही ती वेळेस ते येण्यासाठी कुठल्याही अडीअडचणी किंवा बाधा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे हे योग्य उद्यान आहे. आपण या उद्यानाला जर विकत घेऊन या ठिकाणी भगवान बुद्धांना राहण्यासाठी जर महाविहाराची जर निर्मिती केली, तर हे सर्वच चांगलं होईल. म्हणून तो जेत कुमाराकडे जातो. त्याला म्हणतो की आपलं उद्यान मला विकत घ्यायचं आहे, त्या ठिकाणी मला भगवान बुद्धाला राहण्यासाठी धम्मोदेशना देण्यासाठी एक महाविहाराची निर्मिती करायची आहे. ज्या उपदेशामधून जर काही लोक जर कोणी श्रोतापन्न झाले, कोणी सकृताकामी झाले, जर कोणी फलमार्गावर आरूढ झाले, तर त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्याचं एक विशेष पुण्य आपल्याला मिळेल. या उद्देशाने तो जेतकुमाराला मानवतो. परंतु जेतकुमार ते उद्यान विकण्यास तयार नसतो. तो जेतकुमार म्हणतो की हे माझं क्रीडा करण्याचं जे उद्यान आहे, हे उद्यान मी विकणे योग्य नाही आणि याची किंमत तू एवढी काय देऊ शकणार नाही. तेव्हा तो म्हणतो तुला वाटेल तेवढी मी किंमत देण्यास तयार आहे. तेव्हा त्या कुमाराला वाटतो की मी म्हणेन तेवढी किंमत याची तो देणार नाही. म्हणून तो त्याला म्हणतो की ज्या ठिकाणी जेवढं तू सोनं अंतरून देशील तेवढी जागा तुझी. तेव्हा अनाथपिंडक घरातून गाड्याने सोन्याचे कारशे पण आणून त्या जागेवर अंतरतो. ती संपूर्ण जागा जेवढी तो सोन्याने अंतरून टाकतो, काही जागा उर्वरित राहते. तेव्हा त्या जेतकुमाराला वाटतो की खरोखरच जर एवढं सोनं अंतरून जर ही जागा तो विकत घेऊ शकतो, तर खरंच भगवान बुद्धाच्या धम्मदेशनेमध्ये काही श्रेष्ठत्व असलं पाहिजे. त्यामुळे उरलेली जी जागा आहे तो देखील त्याला देऊन टाकतो आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाला राहण्यासाठी त्या ठिकाणी महाविहाराची निर्मिती करून भगवान बुद्धाला तिथे राहण्यासाठी अनाथपिंडकाने त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं. ते अनाथपिंडकाने ते बुद्धविहार बांधून ते महाविहार तयार करून भगवान बुद्धाला आणि संघाला समर्पित केलं आणि तेव्हापासून मग भगवान बुद्ध त्या ठिकाणी राहायला लागले. रोज सकाळ संध्याकाळ भगवान बुद्धाची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी अनाथपिंडक तिथे जायचा
परंतु खाली हाताने कधीही साऱ्या जीवनभर गेला नाही. प्रत्येक वेळेस काही ना काही भिक्षू संघासाठी भिक्षूंसाठी विहाराच्या माध्यमाने घेऊन जायचा. प्रत्येक दिवशी हजारो भिक्षूंच्या भोजनांची व्यवस्था करायचा. अशा प्रकारे अनाथपिंडकाचं सारं जीवन भगवान बुद्धाच्या धम्मासाठी गेलेलं आहे. आणि भगवान बुद्धाने आपल्या जीवनाचे 25 ते 26 वर्षवास एकट्या त्या श्रावस्तीला गेल्याचं आपण ग्रंथातून वाचतो. काही 5-7 जे काही वर्षवास होते ते विशाखेच्या पूर्वाराम विहारामध्ये त्यांनी केल्याचं आपण वाचतो. विशाखेने देखील भगवान बुद्धाला राहण्यासाठी अरबो रुपयाचा पूर्वाराम विहाराची निर्मिती केली. तिने देखील भगवान बुद्धाला आणि त्यांच्या संघाला समर्पित केलं. तिने देखील साऱ्या जीवनभर आपल्या आयुष्यभर हजारो भिक्षूंच्या भोजनांची, वस्त्रांची, चिवरांची, नाना प्रकारे 8 वर तिने साऱ्या जीवनभर पूर्ण केले. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या धम्माला हे श्रेष्ठी त्या श्रावस्तीला लाभले. आणि त्या श्रावस्ती मध्येच एक अंगुलीमाल नावाचा डाकू देखील त्या ठिकाणी वास्तव्याला होता. परंतु तो देखील डाकू नव्हता, तो देखील अहिंसक होता. त्याचं नाव अहिंसक असताना त्याला डाकू बनवण्यात आलं. त्याला तशा प्रकारे त्याच्या गुरुकडून दंडित करण्यात आलं. आणि ज्या गुरुकुलामध्ये तो राहत होता त्यावेळेस तो देखील एका चांगल्या पुरोहिताचा मुलगा होता. परंतु जेव्हा तो गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचा तेव्हा ब्राह्मणी षडयंत्रामध्ये जे राहत होते त्यांनी एक विचार केला आणि हा जो अहिंसक आहे आपल्यापेक्षा वरचढ आहे, तर त्याचं वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांनी नाना प्रकारचे आरोप त्याच्यावर लादले. त्या गुरुमातेवर अनेक प्रकारच्या लांछनं त्यांनी लावून अनेक प्रकारचे आरोप त्यांच्या गुरुला सांगितले. तेव्हा त्यांनी त्याला हा दंड दिला. आणि त्यांनी असा दंड दिला की 1000 माणसांच्या अंघोळींची माला तू मला समर्पित करशील तरच तुझी गुरुदीक्षिणा पूर्ण होईल आणि मी जे काही तुला शिकवलेलं आहे त्या कर्तव्याची परतफेड होईल, अन्यथा तुला ते लाभी होणार नाही. अशा प्रकारची त्यावेळची एक धारणा होती. आणि त्यामुळे त्या 1000 व्यक्तींना मारून त्यांच्या उंगलियाची माळा तो करण्यासाठी त्याने हातात शस्त्र घेऊन श्रावस्तीच्या जंगलामध्ये जाऊन अनेक लोकांच्या हत्या केल्या आणि त्याचं नाव पुढे अंगुलीमाल पडलं. त्याची दहशत त्या संपूर्ण शहरात त्या जंगलामध्ये निर्माण झाली. परंतु हे जेव्हा भगवान बुद्धाने ऐकलं, जेव्हा तो राजा प्रसेनजित आपले सैन्य त्याला पकडण्यासाठी पाठवल्याची वार्ता त्याच्या आईपर्यंत पोहोचली, तेव्हा तिला वाटलं की आपल्या बाळाला जाऊन वाचवलं पाहिजे. आणि तीच त्याच्या समोर येताना भगवान बुद्ध मध्यस्थी आले आणि त्या ठिकाणी हा प्रकार घडला की तो भगवान बुद्धाच्या पाठलाग करू लागला. आपण ते गाथेमध्ये उच्चारतो, खितं खगमत्यंत सुदारुणंतं धावंती योजन पतांगुली मालवंतं दिबी संकत मनो जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलाने. तर आपण जय मंगलाट्टा गाथेमध्ये ही गाथा उच्चारतो की अंगुलीमाल नावाचा डाकू हातात शस्त्र घेऊन भगवान बुद्धाचा त्यांनी 2 योजनपर्यंत पाठलाग केला. परंतु भगवान बुद्धांनी त्याला आपल्या रुद्धिसिद्धी बलाने आणि उपदेशाने जिंकलं. त्या सत्यबलाने आपलं जय मंगल. तर भगवान बुद्ध त्याला मिळाले नाही. 2 योजनपर्यंत पाठलाग केला. परंतु भगवान बुद्ध आपल्या रुद्धी बलाने चालत असताना ओ भो गौतम थांब अशा प्रकारचं त्याचं उच्चारण करीत असताना देखील, धावत असताना देखील तो पकडू शकला नाही. भगवान बुद्धाने त्याला वारंवार म्हटला की तूच तुझ्या विकारांनी पडत आहेस, तूच तुझ्या पापकर्मांमुळे धावत आहेस, मी पडत नाही आहे.
तर तो वारंवार विचार करायचा की तो म्हणतो की मी पडत नाही, मीच धावत आहोत, हा कसा काय चमत्कार आहे, हे कसं काय आश्चर्य आहे. आणि तेव्हा मग भगवान बुद्धाच्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला काही उपदेश दिला. तू जे हे काही करतो आहेस, तर या अशा प्रकारच्या कृत्यामुळे मनुष्य दुर्गतीला जातो. आणि ह्या दुर्गतीला जाण्यापासून जर तुला वाचायचं असेल तर हे सगळं सोडून तू मला शरण ये. मी तुला सुगतीचा मार्ग दाखवतो, तुला मी निर्वाणाचा मार्ग सांगतो, तुझ्या कल्याणाचा मार्ग सांगतो. मग असा कोणता कल्याणाचा मार्ग आहे, असा कोणता निर्वाणाचा मार्ग आहे की ज्या मार्गाने माझं कल्याण होईल. म्हणून तो भगवान बुद्धाच्या पुढे शस्त्र ठेवतो आणि भगवान बुद्धाला शरण येतो. अशा प्रकारे तो भगवान बुद्धाला शरण आल्यानंतर भगवान बुद्ध त्याला उपदेश देतात आणि हेही भिक्खू म्हणून त्याला आपल्या धम्माची दीक्षा देतात, आपल्या भिक्षूची दीक्षा देतात. त्यावेळेसची प्रथा होती, हेही भिक्खू म्हटलं की भिक्षूंची दीक्षा व्हायची. तर अशा प्रकारे हा वर्षावासाचा काळामध्ये या पर्वावर, या श्रावण पौर्णिमेच्या पर्वावर ज्या काही ह्या महत्त्वाच्या घटना घडल्या, म्हणून या श्रावण पौर्णिमेला देखील, आषाढ पौर्णिमेला देखील काही पौर्णिमा भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. तसं सर्वही पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कुठल्या ना कुठल्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्याच पौर्णिमेचे एक विशेष महत्त्व आहे. भगवान बुद्धाने जो आपल्याला उपदेश दिलेला आहे, ज्या 37 बोधिपक्षीयाचा उपदेश दिलेला आहे, तो 37 बोधिपक्षीय जे धर्म आहेत, तर ते आपल्या भिक्खूंनी योग्य प्रकारे समजून जर आपल्या जीवनामध्ये जर त्यांना योग्य प्रकारे जर धारण केलं तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या फलांचा साक्षात्कार ते करू शकतात. आणि असा एक काय यनोमयं भिक्खवे मग्गो सत्तानं विशुद्धी, या सर्वांच्या ह्या विशुद्धीसाठी, सर्व मनुष्य प्राण्यांच्या विशुद्धीसाठी भगवान बुद्धाने सांगितलेला हा एकमेव मार्ग आहे की ज्या मार्गाने मनुष्य आपल्या जीवनामध्ये श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी अनंत होऊ शकतो. 4 कायगत स्मृती आहेत, 4 सम्यक प्रदान आहेत, 4 वृद्धिपाद आहेत, 5 बले आहेत, 5 इंद्रिय आहेत, सप्तभुजांग मार्ग आहे आणि आर्याष्टांगिक मार्ग आहे. तर अशा प्रकारे या 37 बोधिपक्षीयाचा धर्म भगवान बुद्धांनी या वर्षवास काळामध्ये भिक्षूंना स्वतःमध्ये धारण करण्यासाठी जो उपदेश दिलेला आहे, तर याचं विश्लेषण आपण पुढील भागामध्ये बघूया. या ठिकाणी आता वेळ झालेला आहे. सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगल. वर्षावास This program is sponsored by M. Dhomne Jewelers, The Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. Akar College of Management for Women, Nagpur. Swarakrut Infratech Private Limited, creating dreams with beams. तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस. बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना. नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रताप नगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड. इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच. जन सेवा और शुश्रूषा है आपकी ताकत, तो नर्सिंग करियर सवारेगा आपका फ्यूचर. आकार कॉलेज ऑफ नर्सिंग, हिंगना, नागपुर. BSc नर्सिंग, ANM, GNM और PBBSc नर्सिंग जैसे कोर्सेज जो करे आपके सपनों को साकार. आकार कॉलेज ऑफ नर्सिंग, हिंगना, नागपुर.